उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला ओमराजे लिंबाळकर 2 लाख लीड नाही येणार. 2 लाख नाही. एवढे खात्री कसं काय, एवढा कॉन्फिडन्स? कॉम्पिटिशन फुल आहे ना मला. तिचा विकास केलेला आहे, निष्ठा आहे, गद्दारी नाही केली. हे गद्दारी उष्टी का नाही, उष्टीकडे गद्दारी. राणादादांकडे म्हणजे त्यांचे 4-5 आमदार आहेत भाजपचे, त्यांचे मिळून महायुती. आम्ही आहो ना, मतदान आम्ही करणार आहे. आमदार खासदारावर काय आहे, त्यांनी फुटले म्हणून आम्ही फुटलं नाही ना. आम्ही जागेवर आहे. ओमराजे लिंबाळकर 2 लाखाने येणार. धन्यवाद सर. तुम्ही काय म्हणाल सर? नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा खासदार? धाराशिव जिल्ह्याचं प्राध्यापक रवींद्रजी गायकवाडांचे आम्ही कार्यकर्ते आहे आणि यांच्या कार्यकालात आणि आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांच्या कार्यकालात जे निधी आणि जे हे झालेला विकास काम आहे तिची तोड कोणच करू शकत नाही. निवडणुकीचं काय आपण सांगू शकत नाही. शेतकऱ्याला काही दिलंच घेतलंच नाही तर का सांगा आपण, कोणाची कोणती मदत मिळाली आहे? काँग्रेस बरं होते का भाजप बरं? त्या पक्षाचं आपण कशाला बोलायचं, पण आम्हाला कोणतं काही येणं पण मिळायला पाहिजे का नाही सगळं काय. हां, मग का मिळालं, कोणतंच काही दिलं नाही. ह्यावर्षी शेत पिकलं नाही, काय नाही, कर्जबाजारी, लग्नाला लिखवायचे पैसे उरलेले आहेत त्याचे. आणि काय कशाचं काय सांगावं. आता सरकार बदललं तर मिळू शकतील असं आशा आहे का? आशा कुणाला, सरकारची आशा आपण करायची नाही, कुणाची आशा करायची नाही. जे मिळतंय ते आपल्या नियमाने शेतकऱ्याचे मिळायला पाहिजे. भाव मिळायला पाहिजे. हां, सोयाबीनला भाव नाही, गेलेलं आपलं पेरणीचं नुकसानीचं सोयाबीनचं काहीच पैसे मिळाले नाहीत. तर आता ओमराजे आहेत आपल्या काँग्रेसकडून, म्हणजे महाविकास आघाडी, उद्धव साहेबांची शिवसेना, शरद पवारची हे एकीकडे आहेत, आणि शिंदे, अजित पवार आणि आता अजित पवार, शिंदे आणि भाजप एका साईडला आहेत. कुणाला देणार निवडून तुम्ही इकडून? निवडायचं आपल्या आज का कमा जे मनाला वाटेल त्याला देणं. आपण नाव कोणाला सांगायचे नाही, आपल्या मनाला जे पडतंय ते द्यायचं. काय शेतकऱ्यासाठी तुम्ही पंतप्रधानांना काय निवेदन द्याल, काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मदत करावं, शेतकऱ्याला द्यावं, शेतकऱ्याचं जाणावं, शेतकऱ्याचं बघावं, ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची. नमस्कार, सोशल युवा पुढे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत. माझं नाव मतीन पटेल. आज आपण डाळिंब गावात जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. तर चला तर मग आपण बघूयात की एकूणच डाळिंब गावची जनताची पसंती हा कुठल्या उमेदवारासाठी आहे ते बघूयात. नमस्कार, बोला. काय म्हणता, धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून कुणाला पाहता? धाराशिवमधून ओमदादा येणार ह्यावेळेस. कसं काय एवढा कॉन्फिडन्स कसं काय सांगताय? कसं काय म्हणताना प्रतिदिनी निधी आहेत तिने. कुणाचंही काही काय अडचण असल्यास तुरंत त्यांचं परत फोन करून काय अडचण आहे विचारते, तर अडचण सोडवतात. मोदीनं सांगितलं होतं की काय की बाबा ह्या शेतकऱ्याचा मालाला भाव डबल केलं. सोयाबीन 7,000 8,000 कितीला आणलं? 4,000. किती कमी केलं? एकेकाचं कमीत कमी 50,000 60,000, कुणाचं लाख 1.5 लाख घाटा केला. आणि वरून देवलाला किती? 12,000. परत घाटा कुणाचा? जनतेचा आहे, शेतकरीचं का सरकारचं आहे? शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी योग्य वाटतं तुम्हाला? हां, राहुल गांधी योग्य वाटलेलं आहे. हां, ठाकरे. ओमराजे. अर्चनाताई का नको? विकास नाही, अर्चनाताई नको. नको. का आपण कारण तर असेल का? 40 वर्षे 57 त्यांचे काय केले नाही त्याने. तालुक्यात सध्याचे चालू आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, लीड मिळेल का उमरग्यातून? नाही. ह्यांना ओमराजे लीड मिळेल का नाही? हो, नक्कीच मिळेल, 100%. काय चाललंय का काय नाही. काय म्हणतात, खासदारकी निवडणूक आहे, कोण यायला पाहिजे निवडून? निवडणुकीचं काय आपण सांगू शकत नाही. शेतकऱ्याला काही दिलंच घेतलंच नाही तर का सांगा आपण, कोणाची कोणती मदत मिळाली आहे? काँग्रेस बरं होते का भाजप बरं आहे? त्या पक्षाचं आपण कशाला बोलायचं, पण आम्हाला कोणतं काही येणं पण मिळायला पाहिजे का नाही सगळं काय. हां, मग का मिळालं, कोणतंच काही दिलं नाही. ह्यावर्षी शेत पिकलं नाही, काय नाही, कर्जबाजारी, लग्नाला लिखवायचे पैसे उरले नाहीत कशाचे. आणि काय कशाचं काय सांगावं. पण आता सरकार बदललं तर मिळू शकतील असं आशा आहे का? आशा कुणाला, सरकारची आशा आपण करायची नाही, कुणाची आशा करायची नाही. जे मिळतंय ते आपल्या नियमाने शेतकऱ्याचे मिळायला पाहिजे. म्हणजे भाव मिळायला पाहिजे. हां, सोयाबीनला भाव नाही, गेलेलं आपलं पेरणीचं नुकसानीचं सोयाबीनचं काहीच पैसे मिळाले नाहीत. तर आता ओमराजे आहेत आपल्या काँग्रेसकडून, म्हणजे महाविकास आघाडी, उद्धव साहेबांची शिवसेना, शरद पवारची हे एकीकडे आहेत, आणि शिंदे, अजित पवार आणि आता अजित पवार, शिंदे आणि भाजप एका साईडला आहेत. कुणाला देणार निवडून तुम्ही इकडून? निवडायचं आपल्या आज का कमा जे मनाला वाटेल त्याला देणं. आपण नाव कोणाला सांगायचे नाही, आपल्या मनाला जे पडतंय ते द्यायचं. काय शेतकऱ्यासाठी तुम्ही पंतप्रधानांना काय निवेदन द्याल, काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मदत करावं, शेतकऱ्याला द्यावं, शेतकऱ्याचं जाणावं, शेतकऱ्याचं बघावं, ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची. काकू काय म्हणता, कुणाला बघता खासदार म्हणून? काय नाही, मग सगळा आनंदाचा बाजार आहे. द्यायचं मत मग कुणाला बी एकाला का म्हणा त्याला.
हात चांगले कमळ चांगलं हाताला द्यायचं. हा, इंदिरा गांधीने केली आहे बकल द्यायचं. इंदिरा गांधीने काम केलं. हा, दुष्काळात होतो का? होते ना. बघितला दुष्काळ हा, मग काय हाल होते. हा, सुगडी दिली आहे बिचारीनं, इमानदारीनं द्यायचं हाताला. कुणाला बघता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून? ओमदादा राजे निंबाळकर. का हो? माणूस एक नंबर आहे, कामं सगळ्याचे आहे. आतापर्यंत कोणच खासदार असा आला नाही ज्याने आपला मोबाईल नंबर स्वतःचा कुणाला दिलेला नाही. आणि तुम्हाला सरकारी कामामध्ये जर कुठं बी जर अडचण आली तर बिंदास तिला कॉल करत जावा. तिने आपली भरपूर मदत करतात आणि त्यांची 100% फिक्स आहे सीट. तर उमरग्या तर चालू आमदार आहेत की शिंदेकडे, तरी उमरग्यातून जाईल का लीड ओमराजेंना? ना 100% जाईल. 100% जाईल. हो. कुणाला बघता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून? अर्चनाताई की ओमराजे? अर्चनाताई. अर्चनाताई. काय कारण? कारण कामं चांगले आहेत. कामं चांगले आहेत. रामदादाकडून कामं झाली मला. चला धन्यवाद. चांगले झाले. विमा आलेला आहे. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. काय म्हणता, कुणाला पाहताय धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून भविष्यातला? ओमराजे की अर्चनाताई? ओमराजे निंबाळकर. काय कारण? काय तो जनसामान्य जनतेसोबत राहतोय. तर कसं मोठे मोठे पुढारी फोन वगैरे राहील तर ते PA वगैरे तर बोलतात, ते डायरेक्ट स्वतः फोन म्हणजे रिसीव करतात किंवा फोन एखाद्या वेळेस त्यांना टाईम नसेल तर नंतर रिटर्न पण लावतात. म्हणजे एवढं वेळ देणारा, जनतेसाठी वेळ देणारा हा लोकप्रतिनिधी आहे. म्हणजे जागरूक आहे. असं सामान्य जनतेचे काय कामं असतात, कुठलं तर सर्टिफिकेट, काहीतरी आपलं कुठलं पोलीस स्टेशनचं काम, असे साधे साधे कामं असतात. एखादा DP जळाला, असे साधे कामं राहतात, पण ते सामान्य जनतेचे कामं राहतात. आणि तो तेवढ्या छोट्या जनतेचं बी त्याने ऐकत आहे त्याने. म्हणून लोक म्हणते, विरोधक म्हणतात की नुसता फोन उचलणं खासदारचं काम नसतं, फोन उचलले जॉक टामी दिले काय काम होत नसतं असा आरोप करते. नाही, फोन उचलणं तर आहेच. दुसरी गोष्ट काम केलं नाही असं म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यांनी स्वतः ते आपला सिव्हिल हॉस्पिटल, आता गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल त्यांनी सिव्हिल मेडिकल कॉलेज काढलं आहे. परत जे त्यांचं खासदार निधी आहे किंवा 25-15 असं जे शासनाचे विविध निधी त्यांनी आणलेलेच आहेत. असं निष्क्रिय म्हणून नाही. आणि संसदेत सुद्धा आम्ही बघितलं की संसदेत सुद्धा त्यांनी पर्टिक्युलर आपल्या महाराष्ट्राचे प्रत्येक मुद्दा मांडले आहेत. ते आरक्षणाचा असो, शेतकऱ्याच्या विजाचा असो, ते प्रत्येक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे. वर कोणाला पाहता, मोदी की राहुल गांधी? आता राहुल गांधीच. राहुल गांधी. कोणाला पाहताय खासदार म्हणून? राहुल गांधी. नाही, राहुल गांधी तर वर आहे. तिथं धाराशिव जिल्ह्यात आपलं ओमराजे, अर्चनाताई पाटील आहेत. काँग्रेसकडून जे पण उभा राहील तिला आपण ओमराजे आहेत महाविकास आघाडीकडून. ओमराजे. चला धन्यवाद. विचारलो की त्यांना. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहता भविष्यात धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून? ओमराजे लिंबाळकर. काय कारण? त्यांचे कामाची याची चांगली आहे, संपर्क चांगला आहे त्यांचा. आरोप करतात विरोधक, नुसता फोन उचलला, जॉक टामी दिला, बसमध्ये जागा दिली म्हणजे खासदार नसतंय, मोठमोठे कामं केंद्र शासनाकडून आणायला पाहिजेत असं म्हणतात. त्याबद्दल काय म्हणा? काम तर होत असतं त्यांचं. आता विरोधी पक्ष म्हणल्यानंतर त्यांचं थोडंसं येणार. वर काय कुणाला पाहता, मोदी की राहुल गांधी? ते वरच्या सांगू शकत नाही मी, पण धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त आम्हाला ओमदादाची गरज आहे. अर्चनाताई पाटील. काय कामं काय झालेत का? बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत भरपूर कामं केलेली आहेत. राणादादाचं नाव पीक विमा स्पेशालिस्ट म्हणून आहे. विशेष जिल्हा उद्योग केंद्राच्या जवळपास 2-4 फायली माझ्या गावातल्या मी माझ्या हाताने केलेल्या आहेत. मला माहिती आहे, कोरोना काळ असेल त्यावेळेस फोन केला होता, माझी त्यांची काही ओळख नव्हती, तरी देखील राणादादांनी रिस्पॉन्स दिला त्या टायमाला. त्यांचं वैयक्तिक जे काम आहे राणादादाचं, त्या आधारावर आणि भाजपच्या ह्याच्या आधारावर 100% अर्चनाताई पाटील यांची सीट लागणार आहे. पण काय तरुणामध्ये जरा जास्त ओमराजेचं क्रेज दिसतंय, काय राणादादांच्या कामाची पावती पोचली नाही की नेमकं काय करणार? पावती पोचणार आहे. तरुणामध्ये जरी क्रेज असलं तरी मोठे जे लोक आहेत, शेतकरी आहेत, आता शेतकरी वर्गाला माहिती आहे 2020, 21, 22, 23 पर्यंतचा जे पीक विमा आहे त्याच्यासाठी सरळ जो लढा दिला आहे तो राणादादांनी दिलेला आहे. राणादादाच्या शिवाय हा पीक विमा आम्हाला भेटला नसता. जवळपास कुणाच्या खात्यामध्ये 50,000, कुणाच्या लाख रुपये असा पीक विमा ह्या 2-3 वर्षात सगळ्यांच्याच भेटला आहे, जो की बुडवला होता महाविकास आघाडीच्या सरकारनं. जवळपास तो बुडाल्यात जमा होता. तर आपण जसं म्हणतो की दाडातनं वडून आणलाय, तसा पीक विमा त्यांनी वडून आणून दाखवला.
तर तुमच्या तालुक्यातून राष्ट्रवादीकडून सुरेशदाजी बिरादर यांचं नाव चर्चेत होतं, मग ते नाव टाळून घरातलाच उमेदवार एका रात्रीत पक्षांतर करून लगेच तुम्हाला तिकीट मिळतं, घराणेशाहीचं राजकारण म्हणून त्याकडे बघितलं जातं, त्याबद्दल काय म्हणा? हा विषय जो आहे तो वरच्या स्तरावरचा आहे. त्यांना वाटलं असेल किंवा आपण हे तिकीट इथं सोडल्यावर ही सीट लागेल, ह्याच्यावर आम्ही आपल्यासारख्या सामान्य लोकांना बोलणं हे जरा टाळलं तर बरं होईल असं मला वाटतं. आणि विशेष दाजीनं देखील मोठ्या मनानं ती गोष्ट मंजूर केली आहे आणि ते देखील आता खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत प्रचाराला आहेत. तुम्ही काय म्हणाल सर? ओमराजे. काय कारण ओमराजे? ते का पुढलं कळत नाही आपल्याला, पण ओमराजाला मतदान करता. धन्यवाद सर. काय म्हणता, कुणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा भविष्याचा खासदार म्हणून? ओमराजे निंबाळकर. काय कारण ओमराजे निंबाळकरांना द्यायचं? कामं केले नाहीत म्हणतात की विरोधक टीका करतात. 24 घंटे कोणाला तर प्रॉब्लेम आल्यावर त्यानं फोन उचलतं, सगळं करतं. मानी का पाहिजे? सामान्य माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण करतील ओमराजे असं वाटतंय. कसा बी माणूस लावू द्या, 3rd क्लास लावू द्या, नंतर 2nd क्लास 1st क्लास कोण बी बोललं तर त्यांना सगळ्यांचे फोन उचलत आहे. तुम्ही काय म्हणाल सर? नाही, सगळं एकदम पद्धतशीर काम करतात. कोण? ओमराजे. ओमराजे. कुणाला लेट जाईल का उमरग्यातून ओमराजे? कारण चालू खासदार तुम्ही शिंदे गटाचे तिथं. नाही, त्यांनीच येणार मतदानमध्ये. ओमराजे. हा नमस्कार. काय सांगाल, कोण व्हायला पाहिजे भविष्याचा धाराशिव जिल्ह्याचा खासदार? निवडणुका लागलेत, एका बाजूला अर्चनाताई आहेत, एका बाजूला ओमराजे. धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर जर झालं तर राणादादा. पण शेतकऱ्याची कामं भाजपकडून झाली नाहीत अशी टीका पण करतात लोक. जे स्थानिक शेतकऱ्याची धाराशिव जिल्ह्याची कामं राणादादामुळे पीक विमा 2020चा पीक विमा राणादानं आणलाय. आम्हाला वरचं मोदी सरकार नको आहे, पण खासदार म्हणून जिल्ह्याला राणादादा पाहिजे. हो, हे समीकरण कसं आहे? वर मोदी नको पण खासदार तुम्ही निवडणूक त्यांनाच फायदा. काय करायचं आहे आम्हाला? स्थानिक लेवलला बघायला पाहिजे ना, आमची मदत कोण करतंय? ओमदादाचं कसं आहे, ओमदादाचं 10 रुपयाचं काम नाही गावात, काम शेतकऱ्याचं राणादादा केलं. म्हणजे अर्चनाताईला शेतकरी ह्या नातानं राणादादा पाहिजे. वर मोदी नको. मोदीच काम बरोबर नाही, राहुल गांधी पाहिजे वरी. राहुल गांधी पाहिजे. वरी राहुल गांधी. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहता खासदार म्हणून धाराशिवचा भविष्याचा? ओमदादा निंबाळकर. काय कारण? गरिबांची कामं करतात, कधीही फोन लावलं तर बोलतात. शेतकऱ्यांचा विमा आणला, बरेचशी कामं केले म्हणून रामराजे गटाकडून निधी वगैरे वाचून दाखवला जातो, तर का ओमराजे काम? शेतकरी असल्यामुळे निधी दिला असतील. जे बेरोजगार आहेत, जे भूमिहीन शेतमजूर आहेत, त्यांना काय फायदा मिळालेला नाही. ओमदादा हे तत्पर गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटतात, त्यामुळं माझं मत ओमदादाला. तुमचं मत ओमदादाला. पण काय वाटतं, उमरगा तालुक्यातून काय वाटतं? चालू आमदार आहे शिंदे गटाचे, ओमराजे इथून लीड जाईल का? 100% लीड जाणार. नमस्ते काका. नमस्ते. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कुणाला बघता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून? अर्चनाताई की ओमराजे? आता दोघांचं बी समानच आहेत आम्हाला. का कोण चांगला असेल जिल्ह्यासाठी? का दोन्ही चांगलेच आहेत. आता राजकारणात ह्यांनी आहेत सध्या. नमस्ते. निंबाळकर येतील का निवडून? चला, धन्यवाद. तुम्ही काय म्हणाल सर, कोण व्हायला पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा खासदार? धाराशिव जिल्ह्यामधला एकमेव खासदार म्हणजे आपला निंबाळकर. चालू आमदार आहेत की तुमच्या तालुक्याचे उमरग्याचे ज्ञानराज चौगुले साहेब? लीड जाईल का उमरग्यातून ओमराजेला? हे पब्लिकचं माइंड आहे आणि पब्लिकचा विश्वास आहे, त्याच्यामुळं काय मी काय सांगू शकत नाही, पण का नक्की 100% निंबाळकर. येतील निवडून? येतील का निवडून? काळ्या दगडावरची रेग आहे. धन्यवाद सर. तुम्ही काय म्हणाल सर, कोण व्हायला पाहिजे खासदार? ओमदादा. काय कारण कामं करतात ते. उगा असं फोन उचललं, जाग पामी दिलं, बसमध्ये जागा दिलं म्हणजे काय खासदारचं काम आहे का असं विरोधक टीका करतात, त्याबद्दल काय म्हणतात? तसं नाही साहेब, आपलं काम फोन उचलल्या काम पूर्ण करतात किती. हा, पूर्ण करतात. काय खात्रीशीर? हा, खात्रीशीर आहे. काय तालुक्यातून 3दा माझं काम केलं ते. 5 वर्षात 3दा काम केले. हा, अजून काय अपेक्षा करता ओमराजेकडून? अजून या सुधारणा करायला पाहिजे, अजून कामं केल्यावर निवडून येते ते. हा, काय वाटतं, येतील का निवडून? पण हा, 100% चालू आमदार आहे तुमचे ज्ञानराज चौगुले साहेब आहेत ना शिंदे गटाचे, तुमच्या उमरगा तालुक्यातून जाईल का लीड? जाते की. आहे खात्री? हा, ओमदादाला जाते लीड. तुम्ही काय म्हणाल सर? काय माहिती घ्यायचं तुम्हाला? खासदार कोण व्हायला पाहिजे धाराशिव जिल्ह्यात? चांगला कोण काम करायला असं अपेक्षा कोणाकडून?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला ओमराजे लिंबाळकर 2 लाख लीड नाही येणार. 2 लाख नाही. एवढे खात्री कसं काय, एवढा कॉन्फिडन्स? कॉम्पिटिशन फुल आहे ना, मला फुल तिचा विकास केलेला आहे, निष्ठा आहे, गद्दारी नाही केली. हे गद्दारी उष्टे का नाही, उष्टेकडे गद्दारी. आता राणादादांकडे म्हणजे त्यांचे 4-5 आमदार आहेत भाजपचे, त्यांचे मिळून महायुती. आम्ही आहो ना, मतदान आम्ही करणार आहे. आमदार खासदारावर काय आहे, त्यांनी फुटले म्हणून आम्ही फुटलं नाही ना. आम्ही जाग्यावर आहे. ओमराजे लिंबाळकर 2 लाखाने येणार. धन्यवाद सर. तुम्ही काय म्हणाल सर? नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून? धाराशिव जिल्ह्याचं प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड यांचे आम्ही कार्यकर्ते आहे. आणि यांच्या कार्यकालात आणि आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांच्या कार्यकालात जे निधी आणि जे हे झालेला विकास काम आहे, तिची तोड कोणच करू शकत नाही. हे ओमराजे जे म्हणताय, ओमराजे फक्त फोन आहे, हॅलो, हे घ्या, हे जॅक दिलं, ते दिलं. अहो, जॅक देण्यानं होत नाही. विकास पाहिजे, जनतेला विकास पाहिजे. आणि माननीय एकनाथभाई शिंदे आणि आमचे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड खासदार साहेब माझे आणि आमचे ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचं जे विकास काम आहे, हिची तोड कोणच करू शकत नाही. आज महाराष्ट्रात आरोग्य खात्यात महिलाच्या 50% आरक्षणामध्ये आणि जे काही बी सगळी जे सुविधा दिले आमचे एकनाथभाई शिंदे आणि आमचे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड आणि ज्ञानराजजी चौगुले साहेब यांची तोड आज आमच्या महाराष्ट्रात कोणच करू शकत नाही. आमच्या गावात 1 बी रुपयाचा निधी नाही. ओमराजे साहेबांचा 1 बी निधी आमच्या गावात नाही. 1 रुपयाचा निधी दाखवा, आम्ही त्यांना मतदान करू. आमच्या आमदार असताना आमचे ज्ञानराजजी चौगुले साहेब तिने जेवढा निधी दाखवला त्याच्यातला 1 बी टक्का निधी दाखवू दे ओमराजे, आम्ही त्यांना मतदान करू, खुशीनं करू. पण आता तुमच्या उमरगा तालुक्यातून एक नाव सुरुवातीला चर्चेत होतं, सुरेशदाजी बिरादांचं. त्यांचं तिकीट कापून एका दिवसात पक्षप्रवेश करून त्याच घरात खासदारकीचं तिकीट दिलं गेलं. काही घराणेशाहीचं राजकारण म्हणून बघितलं जातं, त्याकडे तुमचं काय मत आहे? त्याविषयी आमचे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड साहेबांचा बी विषय होता. आमचे खासदार साहेब बी हिला लागले होते कामाला. साहेब म्हणले सगळेजण कामाला लागा. आम्ही कामाला लागलो. आम्हाला वाटलं की आमच्या सरांना पण भेटत आहे. शिवसेनेची जागा आहे, हे राष्ट्रवादीची जागा नाही, हे जागा शिवसेनेची आहे. आणि शिवसेनेची असल्यामुळं आमच्या प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड साहेबाला भेटते म्हणून आम्ही सगळे कामाला लागलो. हिने 6 महिने म्हणतात, आम्ही 2 वर्षाला कामाला होतो. आमच्या साहेबाला भेटते आम्ही म्हणून कामाला होतो. परंतु आम्ही त्यांचा आदेश पाळणार. कुणाचं? प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड आणि आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचा आम्ही आदेश पाळणार. काय वाटतं, येतील निवडून यावेळेस अर्चना? 100% अर्चनाताई निवडून येतील. 100%, 110% निवडून येतील. तुम्ही काय म्हणाल काका? कोण व्हायला पाहिजे खासदार? खासदार रवी सर उभारले आहेत. ओमराजे निंबाळकर आहेत, अर्चनाताई पाटील आहेत. अर्चनाचं वेगळं आहे. अर्चनाताई पाटील आहेत, रवींद्र गायकवाड सर त्याच पक्षात आहेत, त्यांच्या म्हणजे महायुतीत आहेत. लिंबाळकर वेगळे आहेत. निंबाळकर वेगळे आहेत. मग कोणाला, कोण पाहिजे आपल्याला? पाहिजे अर्चनाताई. तुम्ही काय म्हणाल सर, कोणाकडे जातो उमरगाचा कल, कोणाकडे जातो? तुमचं काय मत, कोण खासदार व्हायला पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा? बघा, देशाची सर्वात मोठी लोकशाही असते. आता लोकशाहीमध्ये काम करणारा आणि आपल्या मतदारसंघात विकासासाठी काहीतरी झटून अडीअडचणी मांडणारा उमेदवार म्हणून आम्ही अर्चनाताईंना पसंत केलो आहे. आणि त्यांचे पती सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते. आणि बरेच काही मतदारसंघामध्ये कामं केले आहेत. पीक विम्याबद्दल बरेच काही झगडून त्यांनी निधी आणलेत. आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं. आणि रवींद्र गायकवाड यांचे आम्हाला आदेश आहेत, आमचे नेते आहेत ते. आम्ही अर्चनाताई पाटलालाच पसंत केलं. तरुणांचा कल जरा ओमराजेकडे दिसतो, त्याबद्दल काय म्हणतात? काय नसतं तरुणाचा कल असं. तरुण जेवढे आहेत तेवढे बुजुर्ग बी आहेत ते. तेवढे ते बुजुर्ग आहेत तेवढे. तरुण कमी असलेले पण बुजुर्ग लोक देखील जास्त आहेत. एक चांगल्या प्रकारचा विकास व्हावा आपल्या मतदारसंघाचा. कुठं तर चिल्लर प्रश्न, कुठं ते एस टी जागा दिलो, कुठं ते जॅकला जागा दिलो, मी ते ह्याला फोन केलो, हे विकासाचे मुद्दे नाही आहेत. लोकप्रतिनिधी आहात तुम्ही. तुम्हाला लोकांनी काहीतरी जनतेसाठी कामं करण्यासाठी किंवा आपल्या मतदारसंघात काहीतरी विकास होण्यासाठी कामं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही चिल्लर प्रश्न, एक सार्वजनिक जीवनातले छोट्या माणसाचे प्रश्न ते सरपंच बी करू शकता गावची असले कामं. ह्या कामासाठी निवडून दिलेलं नाही. चांगलं काम करणारे ह्या इथं राणाला त्यांचं गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही तुळजापूर मतदारसंघात बरेच काम बघितलो. उस्मानाबाद जिल्ह्यात निधीसाठी, पीक विम्यासाठी एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्याची जनगणना राहिली आहे त्यांची. आणि आम्ही त्यांच्या 100% पाठीशी अर्चनाताई पाटील 100% निवडून येतील निवडून आहे खात्री? खात्री 100% खात्री आहे.
धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कोणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा खासदार? काय म्हणलं सर? धाराशिव जिल्ह्याचा भविष्याचा खासदार म्हणून कोणाला पाहता? मी राणा दादाला. अर्चनाताई. अर्चना तेच राणा. काय कारण? दादांचं काम चांगलं आहे ना, राणा दादांचं पीक विम्यासाठी समजा. परत आता भविष्यामध्ये त्यांनी तुळजापूरला आमदार आहेत, त्यांची जोड खासदार केल्यानंतर निधी येईल ना. कारण आता गेल्या पंचवार्षिकमधून आम्ही ओमदादांनी आले होते, आम्हाला 1 रुपया निधी आला नाही इथं. परत पीक विम्यासाठी शेतकऱ्यासाठी राणा दादा ठीक आहेत असं. येतील का निवडून अर्चनाताई? आहे खात्री? आता बघा आम्ही मतदान तर करणार आहे काय, कारण विकासासाठी करणार आम्ही 100%. त्या अडचण येतील 100% आमच्या प्लस राहतील. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणताय, कुणाला पाहता खासदार म्हणून? ओमराजे. काय कारण? कारण काय तिचं ओमराजेचं काम चांगलं आहे एका हिशोबानं. आणि इकडे जे युती आहे भाजप, हे टोटल चोराची युती आहे. हां, टोटल घोटाळे जे केलेले भाजपमध्ये गेलेले लोक, आणि हिने म्हणतात घोटाळे केले नाही. ते घोटाळे केलेल्या लोकांना घेऊन भरती करायला, ते ओमराजेला घेऊन भरती करायला, ते दुसरं काही बी नाही. काय वाटतं, उमरग्यातून लीड जाईल का ओमराजेनं? कारण चालू आमदार आहेत तुमच्या असतील तर बी उमरग्यातून बी लीड भेटणार. आमच्या गावातून 10 800 लीड भेटते. तुम्ही काय म्हणाल? ओमराजे. काय कारण? कारण की कोणत्याही आडी अडचणाला मदत करतात. कधी पण रात्री एनी टायमाला तुम्ही कॉल केलो, कॉल उचलतात. कधी आम्हाला कुठं रस्त्यावर थांबू दिले नाहीत. वर कोणाला पाहता? वर पंतप्रधानपदी कोणाला पाहता? उद्धव ठाकरे स्वप्न आहे आमचं आता. हां, शिवसेनेचा कार्यकर्ता का तुम्ही? शिवसेनेचा. तुम्ही काय म्हणाल सर? ओमराजे. काय कारण ओमराजे? कामं चांगले दादाची. तुम्ही काय म्हणाल सर? ओमराजे निंबाळकर. काय ओमराजेच का? अहो, तसा धडाडीचा नेता आहे तो. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येतो. राणादादाची कामं चांगले आहेत म्हणतात की. हो, राणादादानं 40 वर्षात सत्ता भोगली. इकडे दिसला सुद्धा नाही तो. ओमराजे हा कधी पण फोन लावा, त्याच्या हाकेला धावून येईल तो. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणताय, कुणाला पाहता धाराशिवला? निवडणुका लागल्या जोरदार. काय कारण? चांगल्या कामासाठी माणूस आहे ते. सगळ्याची काम केलेलं आहे. हिने काय केले, दुष्काळ जरी नवरा गाठले आणि उमरगा सोडून दिले. कुठले कामं केले ते काय नाही. वर मोदी आता मोठे मोठे घोषणा करतायत, सगळ्यांना घरं वगैरे देणार आहेत. मग मोदींना पंतप्रधान नको वाटतं तुम्हाला? मोदी नको वाटतंय आम्हाला. हां, काय कारण? काय केलं, सगळं गोरगरिबाला हैराण करून टाकलेलं. काय त्याला. हां, तुम्ही काय म्हणाल सर? बोला. कोण व्हायला पाहिजे खासदार? खासदाराचा का ओमराजे झालं तरी चालतं का? नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून भविष्याचा? 1 मॅन शो ओमराजे निंबाळकर साहेब. काय कारण? काय कारण? कारण त्यांचा लोकांचा भरपूर संपर्क आहे आणि लोकांमध्ये जाऊन ते प्रत्यक्षामध्ये काम करत आहेत. साधा एखाद्या कार्यकर्ता सुद्धा फोन केला तर ते स्वतःहून त्यांना रिप्लाय देतात. आणि आमच्या आमदार इथं जर फोन केला, त्यांचे पे म्हणतात की नंतर बोलूया. म्हणजे तुम्ही जर कार्यकर्त्याला वेळ देत नाहीत तर मग ते तुम्ही लोकांचं भलं काय करणार? आणि राहिला प्रश्न आमच्या आमदार साहेबाचा, तर आमदार साहेबाचं कसं आहे? कोण आमदार साहेब तुमचे? आमचे ज्ञानराजी चौगुले साहेब आहेत आमदार. 5 वर्षामध्ये त्यांचा गावाचा काही संपर्क आलेला नाही. फक्त येणार कधी ते त्यांच्या जे मोजके कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्याच्या बड्डेला, कुठला एखादा तमाशाचा कार्यक्रम आला त्याच्या उद्घाटनला, अशा कार्यक्रमाला येणार बस. त्याच्यामुळे त्यांचा काय ते उपयोग नाही आमच्या गावाला. सांगा कुठलं काम केलं ते आमच्या गावाला, दालिम गावला दिलं तिने? वैयक्तिक निधी कुठे दिल्या आहेत? त्यांच्या कार्यकर्त्याला दिल्या आहेत. गावासाठी काय भलं केलेलं आहे? आणि ते आमदार चौगुले म्हणतात ना, मला वाटतं ते चौगुले नाही, ते चौ गेले. म्हणजे जिबीचे जर मीठ नसलं तर चौ गेले असताना ते चौ गेले, हे असं त्यांचं काम आहे. माझं स्पष्ट मत आहे. आणि मी सच्चा एक भीमसैनिक आहे आणि माझा वर्ग जो आहे तो प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा वर्ग आहे. पण तरीसुद्धा संविधानाला वाचवण्यासाठी आम्हाला ही एकत्र येण्याची गरज आहे. म्हणून आज ओमराजे दादाशिवाय आम्हाला पर्याय नाही. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणता, भविष्याचा धाराशिव जिल्ह्याचं भविष्य कोणाकडे बघता खासदार म्हणून? ओमराजे की अर्चनाताई पाटील? फक्त ओमराजे निंबाळकर. काय कारण ओमराजेंनाच खासदार करायचं? जनतेच्या समस्या सोडवणारा, जनतेत मिसळून राहणारा पहिला खासदार देशात आज बघायला मिळतो तर फक्त ओमराजे निंबाळकर एकटेच खासदार आहेत. काय विरोधक म्हणतात, जॅक टॉमी दिलं, गाडीमध्ये जागा दिली म्हणजे खासदाराचं काम नसतं. लोकसभेतून मोठमोठे मुद्दे उचलायला पाहिजेत आणि त्यातून निधी आणायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, लोकसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये पूर्णच तर सगळंच तर बंद होतं. मग आता निधी आणायचा कुठून? निधी तर बंदच होता. तरी पण ओमदादांनी या जिल्ह्यासाठी एवढं कामं केलेत. हे जे विरोधक बोलतात की जॅक टॉमी दिलं, हे बोलतं, मग या विरोधक पण जर जॅक टॉमी किंवा जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आज त्यांना वेळच चालली नसते की
खासदारविषयी दुसरा काय बोलण्यासारखा मुद्दाच नाही आहे, तर हा मुद्दा उचलून बोलणारच त्यांना दुसरा कुठला मुद्दाच नाही आहे खासदाराबद्दल. आता इथं तुमच्या उमरगा त्याला चालू आमदार आहेत की शिंदे गटाचे इथं बाजूला म्हणजे 4-5 आमदार महायुतीचे चालू आमदार आहेत. काय वाटतं ओमराजेंना आव्हान ठरेल काय? काहीच नाही, फक्त लोक हे ओमदादांनाच निवडून देणार आहेत आणि जनतेच्या मनातले फिक्स खासदार आहेत ते ओमदादा निंबाळकरच असतील. काय एवढं महायुतीला एवढा दोष का बाबा हे पक्षफोडे किंवा हे पक्षांतर करून घेणे लोकांना, याच्यामुळे लोकांमध्ये राग आवडतं काय दुसरं कारण? राग तर भरपूर आहे लोकांच्या मनात, राग तर भरपूर आहे. सेना कोणाची नेमकी आता एकनाथ शिंदेची का उद्धव ठाकरेची? तुम्ही जर लहान मुलांना पण विचारलं तर सेना ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच सेना आहे. पण त्याने म्हणते आरोप करतात की बाबा आपण महायुतीत निवडून आलो आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला त्यामुळे एकनाथ शिंदेना तिकडे जावं लागलं. मग एकनाथ शिंदे पण त्यावेळेस उद्धव साहेबांसोबत होते ना, त्यावेळेस का गप्प बसले? म्हणजे कोरोना होतं हे होतं त्यांनी कारण सांगितलं. मग आता पण तेच कारण सांगतात ना ते. मग त्याच वेळेस त्यांना निर्णय घ्यायचा असता होता ना, त्यावेळेस मंत्रिपद काय भूषवले एकनाथ शिंदेनी? मंत्रिपद घ्यायला नको होतं ना. वर कुणा सत्ता पाहता, मोदी राहुल गांधी कोणी? तर फक्त आता लोकांना एकच माहिती आहे, वरती जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या विरोधात लोक फक्त एक बदल आणि हे हुकुमशाही चालू झालेली आहे भाजपवाल्याची, त्याच्या विरोधात फक्त वरती राहुल गांधीच बघ. नमस्कार सर. हां नमस्कार. काय म्हणता, कुणाला पाहताय धाराशिवचा भविष्याचा खासदार म्हणून? आतापर्यंत आम्ही जे मतदान केलेलं आहे आम्ही ते लय विचारपूर्वक केलेलं आहे. देश सुरक्षित राहावं, जिल्हा सुरक्षित राहावं, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे, तरुणांचे, विशेष करून बेरोजगारांचे प्रश्न सोडवणारा मला खासदार हवा आहे. आणि धमक मी पाहतोय फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर साहेबांमध्ये मी धमक पाहतोय आणि यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत. काय विरोधक आरोप करतात जॉक टॉमिंग बसमध्ये जागा दिली म्हणजे खासदार नसतंय? तसं काय नसतंय. माणसाला माणूस जोडणारा आणि माणसाला तळागाळातला विचार करणारा, मग तो तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल किंवा एखाद्याची अडचण भागवणारा. आता आम्ही पाहतोय एखाद्याला भेटायचं म्हटलं ना, आमदार असू द्या खासदार असू द्या, त्यांच्यापर्यंत 8-8 घंटे वाट बघावं लागतं आहे. आणि इलेक्शन आलं, मतदान आलं की घरापर्यंत येऊन हात जोडून आहे तुमच्या पाठीशी, सबका साथ सबका विकास. कुठे गेला विकास? आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला फक्त देश वाचवायचा आहे आणि आमच्या जिल्ह्याचा विकास करून घ्यायचा आहे. आता आम्ही पाहतोय, लांबचं जाऊ द्या हो का, या उड्डाणपुलाच आम्ही सांगतो, एवढे आम्ही भेटी घेतल्या, गाठी घेतल्या, आमचं सर्व मार्केट डाऊन झालं. आम्हाला इथं जायला परेशान होऊन बसले. ह्याच्याकडे कोण आमदार खासदार कोण लक्ष दिलं नाही. पण आम्ही एवढं ओळखतोय की कोण आमचं काम करू शकतोय, त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे. आणि ओपनली आम्ही सांगतोय की ओमराजे निंबाळकरांना आम्ही मोठ्या मताधिक्यांना निवडून देण्याचा स्वतः मी माझ्यापासून प्रयत्न. देशात सुरक्षिततेचं बोलतात, भाजप सरकार म्हणते मोदीनं देश सुरक्षित केला, आज विश्वगुरु म्हणून त्यांची देशात ओळख आहे, जगात ओळख झालेली आहे, त्याबद्दल काय म्हणा? विश्वगुरु, महागुरु, गुरुचे गुरु होऊन गेले, पण या देशाला अजून पर्यंत असा गुरु भेटला नाही की जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. तुम्ही म्हणताय 400 पार, अरे काय 400 पार म्हणताना चेष्टा लावली आहे का? कुठल्या जोरावर तुम्ही, कुठल्या हिमतीवर 400 पार तुम्ही या भारत देशाच्या लोकसभेचं तुम्ही गणित घालताय? बाकीचे काय येडे आहेत का? प्रश्न हा आहे की मतदान खरोखरच आज पूर्ण भारत देश जागरूक झालेला आहे, पण काही आमच्या बी मनात त्रुटी आहेत, आमच्या बी मनात शंका आहेत की तुम्ही बॅलेट पेपरवरती का तुम्ही इलेक्शन घेत नाही. आज बऱ्याच पक्षातले लोक तुमच्या पक्षात तुम्ही जोडून घेताय, हेच का गचाल राजकारण असलं होतं का? स्वच्छ राजकारण तुम्ही, तुमच्यात किती धमक आहे, यांच्यात किती धमक आहे, ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सेना असो, भाजप असो, RPI असो, वंचित बहुजन आघाडी असो, BSP असो, सपा असो ना अजून घपा असो, तुमच्यामध्ये किती धमक आहे. स्वतःच्या हिमतीवर निवडून यायची, वैयक्तिक निवडून दाखवा, त्याला मग म्हणतो मी खरा राजकारण. 370 आठवलं मोदींनी, राम मंदिरासारखा मुद्दा निकाल लावला, अजून काय पाहिजे असं म्हणतात भाजपवाले? भाजपवाल्याचा एक अजेंडा आहे, मी म्हणाल तेच खरं होईल. आता त्याने करून दाखवले राम मंदिर, 370 आठवलं. अहो काही करून दाखवतात, ते काही करून दाखवतात. उद्या मला पंतप्रधान व्हायचं आहे, राजीनामा द्या, मी पंतप्रधान होतो.
मी करून दाखवतो. अनिल कपूरनं जसं नायकमध्ये लढला ना 1 दिवसाचा मुख्यमंत्री, मला फक्त 1 महिन्याचा मुख्यमंत्री करून दाखव. 1 महिना पाहिजे. हा 1 महिना बस. 1 महिना ते का पिक्चर असते, मनोरंजन असते. 1 दिवसामध्ये काय होत नाही. मी 1 महिन्यामध्ये करून दाखवतो. काय करणार तुम्ही जर मुख्यमंत्री झाले तर 1 महिन्यात? मी पहिलं सुशिक्षित बेकारांना, आता मला एक 2014च्या इलेक्शनमध्ये काय 5-15 लाख रुपये खात्यावर येणार होते मग जनधन योजना. मी अजून रोज चेक करतोय. मी रोज जनधनचं खातं चेक करतो. 1 रुपये बी नाही गेले. माझं खातं ब्लॉक झालंय. 10,000-20,000च्या 10,000च्या वर ट्रान्झॅक्शन नाही आहे. तसं बघायला गेलं तर एक चांगली गोष्ट भारत देशामध्ये व्हावी, तेही मतदानाच्या माध्यमातून आणि स्वच्छ राजकारणाच्या माध्यमातून. तुम्ही काँग्रेसवाले पळवताय, सेनेवाले पळवताय, BJP सर्व म्हणजे मी म्हटल्यासारखंच असतोय. कधी कधी तर असं होतं आहे की मीच जर मुख्यमंत्री जर झालो तर वरून पडतात पावसाच्या धो धारा, मी आता बाकीचे सर्व वाजून टाकतो बारा. धन्यवाद सर. नमस्कार सर. हां नमस्कार. काय म्हणताय, निवडणूक लागल्या जोरदार रंगतदार, कोण व्हायला पाहिजे खासदार? मग काय ओमराजे. का ओमराजे का? तो सर्वसाधारण लोकांचे विचार ऐकतो, अडचणी दूर करतो, तळून आहे, तडफदार आहे, संसदेमध्ये प्रश्न मांडतो, म्हणून तो पाहिजे. वर कोणाला बघताय, पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे? नाही मेजॉरिटी येईल त्यावेळेस निर्णय घेता येईल ना. भाजप सरकारचं काम चांगलं वाटतं, मोदींचं काम चांगलं वाटतं? हां काम चांगलं आहे, पण काही लोक विरोध बी करतात ना, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आलेल्या मेंबरशिवाय काही बोलू शकत नाही. तुम्हाला वर जर मोदी पाहिजे असेल तर खाली इकडे भाजपला किंवा महायुतीला मतदान करायला लागेल किंवा? हां करावं लागतं, पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. हां लोकशाहीमध्ये हां अधिकार. काय म्हणता सर, कोणाला बघता खासदार म्हणून? खासदार म्हणून ओमराजे लिंबाळकर. का हो? नाही धडाडीचा माणूस आहे. धडाडीचा माणूस चांगलं काम करतो. चांगलीच राहा. ओमराजे लिंबाळकर. वर कोणाला बघताय, मोदी की काँग्रेस? मोदीच येणार आणि त्याने तिच्याशी दुसरं कोणी येणार बी नाही. तुम्ही काय म्हणता सर? का असेल. नमस्कार काका. नमस्कार. किती आहे वय? नमस्कार. वय किती आहे? वय 100. 100? भरपूर राजकारण बघितलं, स्वातंत्र्य काळ बघितला असाल. कोण हात चांगला आहे, कमळ चांगला आहे? आता आम्हाला कोण बी चांगला येऊन आता इतके झालेले, कोण चांगला निघालाय. स्वातंत्र्य काळात तुम्ही होता, काँग्रेसचं काम कसं वाटतं त्यावेळेस? चांगलं का नाही राहिला? बोला काय म्हणायचं मला. कोण यायला पाहिजे निवडून, काँग्रेस का कमळ? हे काँग्रेस तर नकोच आहे. नको काँग्रेस. मग कोण पाहिजे? कमळ? कमळ बी नकोच आहे. दुसरं कोणतं तरी यावं लागतं. शिवसेना? शिवसेना चांगली आहे. चांगली आहे शिवसेना. शिवसेनेचे उमेदवार आहेत दादा उद्धव ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर. बरोबर. कुणाला देणार निवडून? निंबाळकर. ओमराजेला. धन्यवाद सर. नमस्ते काकू. हो नमस्ते बाबा. काय म्हणता, खासदारकी निवडणूक लागली आहे? हो लागले की. मग आता कोणचा उमेदवार चांगला आहे, ओमराजे की अर्चनाताई? ओमराजे. का ओमराजे का? का ते ओमराजेला देणार, आम्ही मतदान त्यालाच देणार, काय असू त्याच्याकडे. काम केलेत का? हा काम करायला लावतो त्याला, बोलवून घेऊन इथं घरा आमच्या घरापर्यंत. शेतकऱ्याची काय समस्या आहेत का? का शेतकऱ्याला मोपणार डॅन दाबले सगळ्यांनी आम्हाला. का करता शेतकऱ्याचं कोण वारस नाही. आता हे उभा राहायला बघूया ना काय करतोय. मोदीजींनी काम केलेत का नाही? मोदीजी काय करते, आमचंच घेते, आम्हाला 2,000 पगार देते. हा काय कसं घेते? आमचे कसं घेते, मालाला 5,000-4,000 रुपये भाव दिल्यावर का आम्ही करावं? हा 2,000 आणि 3,000 भाव दिल्यावर आमचाच माल कटवून घेते, आमचे पैसे आम्हाला देते. काय करते मोदीजी? एसटी कर लावते. हा मग कर लावतंय, काय बी करतंय त्यानं. आता इथं उमरग्यात ना तुमचेच आमदार आहे, ते शिंदे गटात आहे, इकडून जाईल का ओमराजेला मतदान भरपूर? मग जात आहे. हो जात. तुम्ही टाकतो? हो हो. धन्यवाद बाबू.